नमस्कार मंडळी, एक्सेल सिम्प्लिफायर या यूट्यूब चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर आज आपण पाहणार आहे काउंट इफ फंक्शन. या फंक्शनचा वापर करून आपण सिलेक्टेड सेल रेंज मधील एखादी कंडिशन देऊन ती कंडिशन सॅटिस्फाय होणारी किती सेल्स आहेत हे काउंट करणार आहे. त्यासाठी एक एक्झाम्पल आपण इथे घेतलेलं आहे. हे एखाद्या कंपनीच्या एम्प्लॉईजची प्रेझेंटी शीट आहे. फर्स्ट टू आपण काय घेतलंय, 30 डेज पर्यंत त्यांचं प्रेझेंटी शीट घेतलेलं आहे. ओके, तर या 30 डेज मध्ये कोणता एम्प्लॉय किती दिवस प्रेझेंट आहे हे काउंट करणार आहे. त्यासाठी आपण कंडिशन काउंट इफ हा फॉर्म्युला वापरणार आहे. तर काउंट इफ फॉर्म्युला कसा वापरायचा पाहूयात. काउंट इफ फॉर्म्युला साठी इक्वल टू काउंट इफ ओपन ब्रॅकेट, ज्या सेल रेंज मधला तुम्हाला काउंट करायचंय त्या सेलचा पहिला सेल ऍड्रेस कोलन, त्यानंतर लास्टचा सेल ऍड्रेस कॉमा, डबल इन्व्हर्टेड मध्ये मला ह्यापैकी काय मोजायचंय, प्रेझेंट डेज मोजायचंय. तर त्यासाठी डबल इन्व्हर्टेड मध्ये पी, डबल इन्व्हर्टेड कंप्लीट, ब्रॅकेट क्लोज, एंटर. तर ह्या पूर्ण महिन्यामध्ये हा फर्स्ट एम्प्लॉय किती दिवस प्रेझेंट आहे, 20 डेज प्रेझेंट आहे. तुम्ही ड्रॅग केलात तर बाकी सगळ्यांचे प्रेझेंट डेज मिळून जातील. आता त्यानंतर पाहणार आहे अब्सेंट डेज. त्यानंतर पाहणार आहे अब्सेंट डेज. अब्सेंट डेज कॅल्क्युलेट करण्यासाठी सुद्धा सेम फॉर्म्युला, फक्त कंडिशन काय होणार चेंज, पी च्या ऐवजी ए येणार. इक्वल टू काउंट इफ ओपन ब्रॅकेट, आता इथे C5 हा सेल ऍड्रेस होता, शीट वर आपल्याला दिसत नाही, तिकडे जाऊन घ्यावं लागेल. त्यापेक्षा आपण कीबोर्ड वरून टाइप करूया C5 कोलन लास्टचा सेल ऍड्रेस कॉमा, डबल इन्व्हर्टेड मध्ये तुम्हाला काय काउंट करायचंय ते. आता मला इथं अब्सेंट डेज काउंट करायचंय, तर ए डबल इन्व्हर्टेड कंप्लीट ब्रॅकेट क्लोज, एंटर. तर 6 दिवस हा जो काही पहिला एम्प्लॉई आहे तो काय आहे, अब्सेंट आहे. तुम्ही इथे खाली ड्रॅग केलात तर तुम्हाला बाकीच्यांचे अब्सेंट डेज मिळून जाते. तर सपोज आता इथे 0 आहे, जर मी इथे पी च्या जागी जर ए केला, एक एंटर केलं, तर इथले त्याचे प्रेझेंट डेज कम झाले आणि अब्सेंट डे 1 नी वाढला. क्लिअर आहे? ओके, थँक यू.